प्रवीण असेल स्ट्राइक एंडवरती, नॉन स्ट्राइक वरती सूर्या. ही फलंदाजीची जोडी असेल मैदानावर आणि एकंदरीत गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तो गोलंदाज रुपेश. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक रुपेश सज्ज होतोय मारा करण्यासाठी. सामना कलर प्रवीण ज्यानं दिमागात सुरुवात केली, एक षटकार लगावेत तो प्रवीण स्ट्राइक एंडवरती सज्ज होईल. पुढचा चेंडू नवीन षटकातला पहिला चेंडू, त्या ठिकाणी जोरकस फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न, पंचांकडनं वाईडची दात मागतोय प्रवीण, परंतु ही वाईडची दात मात्र पंच ऋषिकेश कारुडेकर यांनी फेटाळून लावली आहे. परिणामी या नवीन षटकाची सुरुवात ही एकंदरीत निर्धाव चेंडून आपण या मैदानावरती बघतोय. धावसंख्या स्थिरवलेली 7 वर. आकुटापाचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा फलंदाजाला बुसकाट टाकणार, ज्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रवीणनं, परंतु हा फटका खेळताना त्याला निर्माण झालेल्या अडचणी आणि परिणामी अजून एक चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती. एकंदरीत धावसंख्या स्थिरावलेली 7 धावांच्या टप्प्यावरती दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा नो बॉलचा इशारा, फ्रंट फूटचा नो बॉल या ठिकाणी फेकलाय तो रुपेशनं आणि त्याच मोबदल्यात प्रवीणनं फटका खेळलाय तो घोषित स्वरूपातला. एकंदरीत 2 धावांची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जाते आणि या 2 धावांच्या जोरावरती संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ही 9 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नो बॉल डिक्लेअर खून निश्चितपणे 2 धावांची नोंद आपण घेतली आहे गुणतालिकेमध्ये. निश्चितपणे टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे संपूर्ण जगात या ठिकाणी लाईव्ह घर बसल्या आपण पाहू शकतो. त्याही स्पर्धक त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक या ठिकाणी समालोचन कक्षाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर कोकण नाव जी सलग 4 वर्ष ही प्रीमियर लीग स्पर्धा या ठिकाणी आयोजित करते. पहिले 3 वर्ष आपण मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती ही स्पर्धा बघितली, तर यावर्षी सावंतवाडीच्या या ऐतिहासिक अशा जिमखाना मैदानावरती ही कोकण नावची प्रीमियर लीग स्पर्धा 2024 ची. दुसरा षटक रुपेश गोलंदाजीच्या मर्जीने, सामना करेल सूर्या. मोर जोरकस फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार, वेरेनियम ब्लेंडेड षटकार निघतोय सूर्या गावकरच्या बॅट मधून. एक लाजवाब स्ट्रोक, एक फ्लिकचा एक देखणा फटका सूर्या गावकरच्या बॅट मधून आणि धावसंख्येत झालेला 6 ने बदल आणि एकंदरीत धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होत येऊन पोहोचले ती 15 धावांच्या टप्प्यावरती. ही स्पर्धा ज्यांनी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारलंय ते वरेनियम क्लाउड लिमिटेड ही संस्था, ज्या संस्थेनं असंख्य सिंधुदुर्गातील युवकांना रोजगार दिला, ज्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मी तर म्हणेन 500हून अधिक लोक 500हून अधिक युवक या ठिकाणी ज्यांना व्यवसाय मिळाला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, टोच लागतोय, झेल उडतोय, झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय, षटकारानं सजलेली सूर्याची खेळी समाप्त होत आहे. दुसरा हादरा एकंदरीत बसतोय तो त्या ठिकाणी अथर्व क्रिकेटर 70 संघाला सूर्या गावकरची खेळी समाप्त. दुसरा हादरा, संघाची धावसंख्या 15. संदीप मुलेमणी आपण जर कुठे असाल तर त्या ठिकाणी चेंडू गेलेला आहे बाहेर, तो कृपया आणून द्यायचा आहे. नवीन फलंदाज कमलाकर गावडे. हॅट्रिकची संधी रुपेशकडे, बघूया हॅट्रिक पूर्ण करतो का की हॅट्रिकची संधी हुकतोय ती कमलाकर कडनं. पुल केलाय, चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं, हॅट्रिक या ठिकाणी संपूर्ण होत आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद करतोय कमलाकर. देखील केवळ मैदानावरती हजेरी लावण्याचं काम करतोय आणि सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट 3 गडी बाद करत हॅट्रिक, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक रुपेशच्या नावावरती या ठिकाणी नोंद होत आहे. निश्चितपणे टाळ्या वाजवून कौतुक करावं लागेल रुपेशचं, कारण या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक त्याने साध्य केली. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला 3 हादरे या षटकात दिले. ज्या षटकारांना वाटत होतं की धावसंख्या भरभर पुढे सरसावेल अथर्व क्रिकेटर 70 संघाचे, त्या धावसंख्येला या 3 विकेट्सने निश्चितपणे मी तर म्हणेन या ठिकाणी ब्रेक्स लागलेत.
एकंदरीत धावसंख्या थोड्याशा अडचणीच्या स्थितीत सापडलेला संघ अथर्व क्रिकेटर्स 70 संघ 15 धावांवरती स्थिरावतोय। पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय। 4 गडी बाद 15 अशी एकंदरीत धावसंख्या। तिसरं षटक बघूया कोणता गोलंदाज घेऊन येईल। ज्यानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 उत्तुंग असे उत्कृष्ट असे झेल पकडले तो हा गोलंदाज। चला गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज सोनू। नितीन सचिन 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 गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 30 षटक सामना करतोय तो स्ट्राईक एंडवरती प्रवीण। खरं तर सलामीचा फलंदाज या नात्यानं प्रवीण मैदानामध्ये गेलाय। पहिला चेंडू त्या ठिकाणी सचिनचा मला वाटतं उजव्या यष्टीच्या बराच बाहेर। पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर। पंचांनी समालोचन कक्षाकडे आमच्या गुणलेखकांच्या दिशेने इशारा केला। हा चेंडू स्क्वेअर असल्याचा आणि या स्क्वेअर चेंडूच्या मोबदल्यात अवांतर धावसंख्येत पडलेली भर आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचले ही 16 धावांच्या टप्प्यावर। आखो टप्प्याचा चेंडू पुलचा फटका फसलाय पुन्हा एकदा फटका। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अजून एक गड्याला माघारी परतावं लागेल। सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि हे प्रयत्नात एका मागोमाग एक सुरेख त्या ठिकाणी झेल दिले जात आहेत ते गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने टिपलेले ते झेल आणि त्याचाच फटका या ठिकाणी बसतोय तो अथर्व क्रिकेटर्स 70 संघाला। प्रवीण देखील माघारी परततोय। 5वा धक्का बसतोय। निम्मा संघ तंबूच्या दिशेने माघारी परततोय। संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली फक्त 16 वरती। प्रवीण माघारी परततोय। नवीन त्या ठिकाणी फलंदाज बघूया कोण जाईल। 70चा साऊ साईनाथ गावकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसेल। साहिल नाईक गेलाय। साहिल नाईक सज्ज होतोय। पहिला चेंडू त्या ठिकाणी हलकेसे खेळून काढतोय जातोय घोषितच्या स्वरूपातला एकेरी धावेसाठी। माहिती आहे की त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये एकामागोमाग एक आपत्याच्या संघाच्या विकेट्स त्या ठिकाणी गेलायत। त्यामुळे मैदानावरती टिकून राहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल। एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल प्रथम फलंदाजी करताना ती अर्थात 70 संघाला। वरवडे संघाच्या निश्चितपणे त्या ठिकाणी या सामन्यामध्ये पकड जी असेल ती मजबूत झालेली आहे कारण 5 गडी तब्बल निम्मा संघ हा तंबूच्या दिशेने माघारी परतलाय। आता मात्र त्या ठिकाणी संघाचा कर्णधार आपल्याला दिसतोय यश आनंद। त्याच्याकडनं मारलेला फटका जातोय मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेट रिजनला देऊन जातोय ती फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या 18 वरती स्थिरावलेली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती 18 धावा 5 गडी बाद अशी एकंदरीत ही धावसंख्या। पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साहिल नाईकचा सफल झाला होता। चेंडू त्या ठिकाणी स्टान्स कव्हर केलं होतं चेंडूची लाईन आणि त्याच्यावरती खेचून फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न हा प्रयत्न मात्र फसतोय। परिणामी अजून एक चेंडू ज्या चेंडूची गणना निर्धाव म्हणून धावफलकावरती केली जाते यावेळी मात्र करलाय मोठा फटका। पुन्हा एकदा फटका बसलाय चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा तो कोणतीही चूक करत नाहीये। 6वा हादरा एकंदरीत 70 संघाला बसतोय। संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली जणू काही त्यांना फेविकॉल लावलाय आणि त्या ठिकाणी जोडून ठेवलाय अशा पद्धतीने 18 धावांवरती 6 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगती पथावर एकामागोमाग एक सातत्यानं मैदानावरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आणि हा मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात त्यांना फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्याचंच रूपांतर एकामागोमाग एक ठराविक अंतरानं बाद होत झालेले हे गडी हे 70 संघाचे। नवीन फलंदाज आता मात्र जातोय साहिल नाईकच्या जागेवरती एकंदरीत मैदानावरती त्याचं नाव निश्चितपणे आम्ही या ठिकाणी जाहीर करू। नवीन फलंदाज विशाल शिरोडकर मैदानामध्ये 18 धावा धावफलकावरती एकंदरीत आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की गडी बाद झालेत 6।
पुढचा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज, षटक देखील समाप्त होतं. एक चांगलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय ते सचिनचं. पहिल्या षटकात थोड्याशा जास्तीच्या धावा आल्या, परंतु त्यानंतरच्या दुसऱ्या षटकातली अतिशय सुंदर गोलंदाजी रुपेशची, त्यात रुपेशची एक विकेट हॅट्रिक देखील आणि त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत तिसरंही षटक तेवढंच किफायतशीर फेकतोय तो सचिन. आणि एकंदरीत पहिल्या 3 षटकांचा खेळ या मैदानावरती होतोय समाप्त. आणि पहिल्या 3 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या ही 18 धावांवरती स्थिरावलेली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा 6 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या ही स्थिरावलेली मैदानावरती. जर आपण विचार केला तर जो निर्णय घेतला होता अथर्व क्रिकेटर्स 70 संघाच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा, तो मात्र त्याच्या संघाचा बराच अंगलट येताना दिसतोय. शेवटचं षटक अर्थात चौथं षटक गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला येताना दिसेल. सोनू बॉलर, गोलंदाजीच्या मोर्चावरती त्या ठिकाणी गोलंदाज आलाय. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकलाय, त्या ठिकाणी मारलेला फटका रवी, मला वाटतं गोलंदाजीच्या मोर्चावरती समीर, अमित गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित, वैयक्तिक ओढ्यातलं पहिलं संघातर्फे चौथं षटक घेऊन अमित सज्ज होतोय. एकंदरीत स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय तो नवीन फलंदाज हाताने गेलेला विशाल शिरोडकर. मारलाय फटका कव्हरच्या दिशेनं, झेल तर सुटलाय जरूर, एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय आणि त्याचा फटका बसतोय तो अर्थात वरवडे संघाला. पण या मोबदल्यात 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत त्या अथर्व क्रिकेटर्स 70 संघाच्या फलंदाजांकडून. आणि या धावून काढलेल्या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या 21 वरती पोहोचलेली. एकंदरीत 6 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा 6 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. अंतिम षटकाचा पहिला डावाचा खेळ हा मैदानावरती प्रगतीपथावरती. एकंदरीत आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला गेला तर फक्त 4 षटकांचे सामने आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. मारलाय फटका त्या ठिकाणी बघा, पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका देऊन जाईल ती केवळ एकच धाव. एकेरी धावा दुहेरी धावा आला तर तसं काहीसा मोठा फरक पडणार नाही विचार केला गेला तर. गोलंदाजी करणारा संघाकडला जर चौकार षटकार बसले तर निश्चितपणे दबाव येईल तो गोलंदाजांवरती, परंतु तसं काहीसं होताना दिसलं नाही. पुढच्या प्रयत्नात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक गडी तंबूच्या दिशेनं माघारी परततो. यश आनंदची खेळी समाप्त. 7वा हादरा एकंदरीत अथर्व क्रिकेटर्स 70 संघाला. आणि त्यांचे धावा झाल्यात त्या केवळ 22 धावा 7 गडी बाद अशी नाजूक अवस्था नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर प्रथम फलंदाजी करताना अथर्व क्रिकेटर्स 70 संघाचे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे ती AK स्पोर्ट्स वरवडे संघाविरुद्ध. नवीन फलंदाज सागर पारसेकर आपल्याला मैदानावरती येताना दिसतोय. 7 गडी तब्बल तंबूच्या दिशेनं या ठिकाणी माघारी परतल्या. आणि या षटकाचा जर एकंदरीत विचार केला तर अजून 2 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी. बघूया 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळतील का फलंदाज. 30 धावांचा आकडा देखील या ठिकाणी गाठू शकेल का प्रथम फलंदाजी करणारा या ठिकाणी अथर्व क्रिकेटर्स 70 संघ, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणारा संघ या शेवटचे 2 चेंडू किफायतशीर फेकत 25 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवतील का. त्याच दरम्यान एक लेगबाईची खूण आणि एक अवांतर धाव ही संघाच्या खात्यामध्ये. लेगबाईच्या स्वरूपात एक अवांतर धाव, संघाची धावसंख्या 23 वरती स्थिरावलेली. गोलंदाजीच्या बाजूने विचार करायला गेला 25 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवतील का, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. शेवटच्या चेंडूवरती मारलाय फटका, मिड विकेटच्या क्षेत्ररक्षणाला बीट करत पंचांचा निर्णय येणं बाकी. निश्चितपणे चेंडू सीमा पार गेलाय, 1 बाउन्स सीमा पार, 4 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती निघालाय चौकार आणि एकंदरीत पहिल्या डावाचा पहिल्या 4 षटकांचा खेळ देखील होतोय समाप्त. पहिल्या 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर 27 धावा जमवल्यात प्रथम फलंदाजी करताना अथर्व क्रिकेटर्स 70 संघानं. आणि विजयासाठी 28 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी. तो अर्थात AK स्पोर्ट्स वरवडे संघासमोर. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. 24 चेंडूत 28 धावांचा पाठलाग कशा रीतीनं करतील फलंदाजी करताना दुसऱ्या डावामध्ये AK स्पोर्ट्स वरवडेचा संघ, की दुसऱ्या बाजूने
गोलंदाजीमध्ये अतिशय एक चमत्कार किफायतशीर गोलंदाजी करत या 28 सारख्या निचांकी धावसंख्येचा पाठलाग करण्यापासून रोखून ठेवू शकतील का अथर्व क्रिकेटर्स 70 संघाचे गोलंदाज? हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये? कोणत्या संघाचं समीकरण घडेल, कोणत्या संघाचं समीकरण बिघडेल सांगण्यासाठी निश्चितपणे समालोचन कक्षामध्ये आजच्या दिवसात पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे साथी समालोचक सचिन सावंत यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी गुरु चिटणीस तुमची या वेरेनम क्रोकन नाव प्रीमियर लीग 2024 च्या या प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातून तुम्हा सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम मिस्टर सचिन सावंत. बोलवा आता बॅटिंग वाले आहेत ना इथे बोलवा एकाला. ए सोनू एक स्पोर्ट वरवडे त्याची प्लेइंग 11 पण घ्यायची. वरवडा प्लेइंग आता ते प्लेइंग 11 दिली एकदा किती प्लेयर बदलू शकतो? हां नेक्स्ट मॅच ला किती प्लेयर बॉल घ्या बॉल आयोजकांचे. हॅलो गरम झाला असता काय दोन कॅच सचिनने पकडल्या. दोन 11 जणांची नाव 12 खेळाडू. आणि आता नाव सांग बॅट्समॅनची बाबा. मी सांगतो सोनू कांदणे आणि गोट्या. गौरव खडेकर, सोनू कांदणे. किती काय आणलं? 11 नाव आणि 12 धन्यवाद डीजे. धन्यवाद गुरु चिटणीस सर. आपण पाहतोय अनुभवतोय या परिणियम कोकण प्रीमियर लीग 2024 को स्पॉन्सर बाय या विशाल सेवा फाउंडेशन. एक चांगली स्पर्धा नीटनेटकं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 3 दिवसांमध्ये स्पर्धा रंगते या मैदानावरती. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीचा तुळशीचा देखणा वाखाणण्याजोगे सामना पाहायला मिळतो या मैदानावरती. तर 2 बलाढ्य संघांदरम्यान एका बाजूनं प्रतिनिधित्व पाहायला मिळतंय सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना वरवडे संघ या मैदानावरती. तर प्रत्युत्तरा दाखल या ठिकाणी मैदानात संघ उपस्थित पाहायला मिळतोय. अथर्व क्रिकेटर्स 70 गोवा संघ म्हणजे एका बाजूनं गोवा राज्याचं प्रतिनिधित्व पाहायला मिळतंय 70 गोवा संघ करत असताना तर एका बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गुणवान खेळाडूंचा संघ या मैदानावरती. आव्हान प्रत्युआव्हान जर बघितलं नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतं. या 4 षटकांदरम्यान 24 चेंडूंमध्ये आव्हान असेल तब्बल 28 धावांचं. 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 2 सलामीवीर फलंदाज एका बाजूला नक्कीच मैदानात स्ट्राईक एंड वरती गौरव सडेकर, नॉन स्ट्राईक एंड वरती सोनू कांदणे हे 2 सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज असताना आव्हान देण्यासाठी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूर्या गावकर अष्टपैलू खेळाडू सज्ज पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजच्या डोळ्याचं पातही न लावता चेंडू जातोय त्या ठिकाणी नक्कीच विकेट किपरच्या हातात. प्रवीणच्या माध्यमातून चेंडूला गॅदर केला जातोय, चेंडू अडवला जातोय, रोखला जातोय आणि तदनंतर एक चांगला चेंडू हा हाताळल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव गणला गेलाय या स्पर्धेदरम्यान. यावेळेस हा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला गोलंदाज सूर्या गावकर याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला पाहायला मिळालाय आणि म्हणूनच पंचांकडून दोन्ही हात समांतर झाल्यानंतर चेंडू नक्कीच स्वैर पाहायला मिळालाय म्हणजे वाईड. अतिरिक्त 1 धाव आणि या एका धावेनं 28 धावांच्या मानाचा पाठलाग करत असताना पहिली धाव धाव फलकावरती. यावेळी चांगला चेंडू
शफल झाल्यानंतर ऑन साइडला ताकदवर प्रहार करण्याच्या दृष्टिकोनातून खेळलेला फटका, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव नक्की चेंडूवरती पूर्ण पाहायला मिळाले, परंतु आक्रमकता सिद्ध करण्याच्या उद्देशातून फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. फलंदाज गौरव सडेकरच्या बॅटमधून नक्कीच एक वेगवान ताकदवर फटका ऑन साइडच्या दिशेने खेळला आणि तदनंतर जर विचार केला धावसंख्येचा तर धावसंख्येत पडलेली एका धावेची भर, स्कोरबोर्ड परावर्तित 2 या आकड्यावरती. यावेळेस चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न, फटका उडवलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सुरेख अप्रतिम झेल टिपला जातोय आणि तदनंतर फलंदाज सोनू कानडे पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. हा पहिला धक्का फलंदाजी करणारा संघ AK स्पोर्ट्स वरवडे संघाला. अप्रतिम फलंदाजी करण्याचा प्रयत्न देखील व्हायला असेल, तोच करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय त्या ठिकाणी सोनूच्या माध्यमातून. मात्र या चेंडूवरती फसलेला फटका, टिपलेला झेल आणि सोनू कानडे हा नक्कीच माघारी परततो या मैदानावरती. यानंतर होणारा सामना, या स्पर्धेचा विचार केला आजच्या दिवसातील दुसरा सामना या मैदानावरती आपण पाहतोय, तर या स्पर्धेतील तिसरा सामना होईल FC सुपर फिक्स दोडामार्ग वर्सेस राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण चला लवकरात लवकर कमेंट्री बॉक्सकडे टॉस साठी या. अगदी काही वेळात काही क्षणात टॉस होईल आणि त्यानंतर सामन्याला होईल सुरुवात. तो या स्पर्धेचा असेल तिसरा सामना, परंतु तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. सामना रंगतो या मैदानावरती दोन बलाढ्य संघांदरम्यान. एका बाजूला AK स्पोर्ट्स वरवडे संघ, दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतो या मैदानावरती अथर्व क्रिकेटर्सचा 70 संघ. मैदानात वन डाऊनच्या रूपात न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय जोहेल नाईक. जोहेल नाईक न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल तर नॉन स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा एक आक्रमक शैलीचा फलंदाज पाहायला मिळतोय गौरव सडेकर. नॉन स्ट्राईक एंड वरती एका अष्टपैलू खेळाडूला जी गोलंदाजी सोपवली, कर्णधाराने दिलेली जबाबदारी पहिल्या षटकात सार्थ ठरवली गोलंदाज सूर्या गावकर यानं. आणि तदनंतर यावेळेस हा चेंडू फटका उडवलाय, फटका आहे त्या ठिकाणी मिडॉच्या दिशेने क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय. चेंडूवरती चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण आणि या सिंगल निशी टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळालंय. ते 28 धावांच्या आवरचा पाठलाग करत असताना या दुसऱ्या इनिंग दरम्यान पहिल्या षटकात एकंदरीत धावसंख्या एक गडी बाद आतापर्यंत 3 धावा, 3 सिंगल या पूर्ण झाल्यानंतर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा गौरव सडेकर. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु जर विचार केला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा तर नक्कीच त्या ठिकाणी भापलं या गोलंदाजानं. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज कोणत्या प्रकारचा फटका मारण्याचा विचार करतोय, कुठचा फटका निघेल आपल्या विरुद्ध हे ओळखलंय आणि म्हणूनच त्याच्या विरोधात गोलंदाजी केली जाते या मैदानावरती. आणि हे यंत्र, हे तंत्र या ठिकाणी काम करून देत असताना गोलंदाज सूर्या गावकर या गोलंदाजाला लेफ्ट अप ओव्हर द विकेट अतिशय सुरेख वेगवान मारा या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा टोच चेंडू, मात्र यावेळेस फटका सुरक्षित सेफ पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करत असताना या मैदानावरती अतिशय सुरेख आक्रमक फटका. या स्पर्धेचा अजून एक वर्णनीय चौकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड मध्ये बदल पाहायला मिळाला. जी धावसंख्या स्थिरावली होती 3 या आकड्यावरती, या फटक्यानिशी धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते ते तब्बल 7 या आकड्यावरती. एकंदरीत जे पहिलं षटक, पहिल्या षटकाचा विचार केला एक गडी बाद केला होता, एक चांगलं षटक पाहायला मिळत होतं, एक समीकरण चांगलं जुळत असताना अंतिम चेंडूवरती गौरव सडेकरने केलेलं आक्रमण आणि त्यानंतर हा निघालेला चौकार. धावसंख्या परावर्तित, स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. म्हणजे तब्बल 4 षटक 24 चेंडूंच्या या खेळात 28 धावांच्या आवडचा पाठलाग करत असताना विजयासाठी अजूनही समीकरण जर बघितलं तर राहिलेले 18 चेंडू आणि या 18 चेंडूंवरती विजयासाठी 21 धावांची नितांत आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर नक्कीच बदल देखील पाहायला मिळतोय, कारण समाप्त झालाय खेळ पहिल्या 6 चेंडूंचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकादरम्यान नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. प्रथमेश, चला विनंती आहे टॉस साठी या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार तसेच FC सुपर सिक्सर दोडामार्ग संघाचा कर्णधार. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज राईट आर्म
ओ द विकेट. पहिला चेंडू पंचांकडून नो असल्याचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू काहीसा खराब पाहायला मिळालाय. टप्पा थोडासा बराच बाहेर आणि म्हणूनच पंचांचा इशारा. हा चेंडू नो असल्याचा. मिळालेली अतिरिक्त एक धाव. फ्रीट संधी म्हणजे मुक्त संचार फटकेबाजी करण्याची संधी जोहेल नाईक या फलंदाजाकडे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाजी बॅट चेंडू पर्यंत येण्यापूर्वी चेंडू नक्कीच वेगाने येतोय आणि म्हणूनच सिंगलच्या रूपात मिळालेली एक धाव. डिक्लेअर स्वरूपाच्या घोषित स्वरूपात चेंडू गेल्यानंतर मिळालेली एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय तब्बल 9 या आकड्यावरती. आजच्या दिवसाचा विचार केला या स्पर्धेचा पहिला दिवस. तब्बल 5 संघ सहभागी होत आहेत. 4 संघ प्रतिनिधित्व करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे. एक मातब्बर संघ गोवा राज्यातून उतरला या स्पर्धेत आणि नक्कीच या 5 संघांमधील हे द्विंद युद्ध आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. निमित्त ठरते ती स्पर्धा वरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आणि स्पर्धा स्पॉन्सर केले. प्रायोजक आहेत वरेनियम क्राउड लिमिटेड. सहप्रायोजक सन्माननीय विशाल परब विशाल सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक सुंदर देखणी रोमरचेक स्पर्धा या मैदानावरती आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यावेळेस पंचांचा हात नक्कीच दोन्ही हात समांतर. चेंडू स्वैर असल्याची खूण. वाईडची अतिरिक्त एक धाव. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार अतिरिक्त एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित. स्कोरबोर्ड तब्बल पोहोचतोय तो 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती असताना 28 धावांच्या आवाराचा पाठलाग सुरू असताना या मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाच्या शरीरापासून काहीसा दूर फेकलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. जरूर यावेळेस मैदानावरती खातरजमा केली जाते पंचांच्या माध्यमातून. काय इशारा असेल, कोणता इशारा निघेल या मैदानावरती. वारंवार फलंदाज गौरव सडेकरच्या शरीरापासून काहीसा दूर काही काळ डिसिजन पेंडिंग राहिला आहे परंतु अंतिम निर्णय पंचांकडून या ठिकाणी एक धाव हे डिक्लेअर स्वरूपाची नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. चौया पुन्हा एकदा मैदानावरती नक्कीच एक द्विंद युद्ध हे पाहायला मिळते या मैदानावरती. 2 संघ आमने सामने उभे ठाकतायत. एका बाजूने जोहेल नाईक स्ट्राईक एंडवरती वनडाऊनच्या रूपात फलंदाज मैदानात. दुसऱ्या बाजूने गौरव सडेकर नॉन स्ट्राईक एंडवरती असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश. काही चेंडू हे स्वैर फेकल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळाला. एक नवीन ताकद नवीन जोश आपल्या अंगात घेऊन आपल्या संघासाठी या मैदानावरती एक वेगवान स्वरूपाची गोलंदाजी साध्य करावी या हेतूनं गोलंदाज स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस गती परिवर्तन चेंज ऑफ द फेस. पुढे फेकलाय चेंडू. फटका निघालाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं फील्ड देखील पाहायला मिळालंय. जोपर्यंत चेंडू गॅदर केला जाईल थ्रो असेल तोपर्यंत मिळाले अजून एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या परावर्तित 14 या आकड्यावरती. दोन्ही फलंदाज जास्तीत जास्त संकट ओढवून न घेता अगदी कमी रिस्क फलंदाजी करत असताना या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे मोठ्या फटक्यांसाठी न जाता केवळ सिंगल डबल करत धावसंख्या बनवावी हाच प्रयत्न पाहायला मिळतो या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांचा. यावेळेस नक्कीच एक क्विक सिंगल पाहायला मिळालाय. अतिशय सुरेखरित्या शॉर्ट कव्हरच्या दिशेने निघालेला फटका फलंदाज गौरव सडेकरच्या बॅटमधून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल चेंडू अडवेल चेंडूची फेक करेल तोपर्यंत अगदी सहजरित्या वेगानं एक धावच्या पळीनं पूर्ण केल्यानंतर टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय ते 15 या धावसंख्येवरती. चला विनंती असेल टॉससाठी या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा कर्णधार आपल्याला पुन्हा एकदा विनंती. तसेच FC सुपर 6 दोडामार्ग संघ लास्ट पुकार दोन्ही संघांसाठी. यावेळेस टप्पा पडलाय चेंडू वेगानं विकेटपर्यंत पोहोचलाय परंतु लाईन ही खूपच बाहेर पाहायला मिळाले आणि बडोद्याचा पंचांकडून निघालेला पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त एका धावेचा या एका धावेनं टीमच्या टोटल मध्ये परावर्तित धावसंख्या परावर्तित 16 या धावसंख्येवरती. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावांच्या आवरचा पाठलाग करताना उर्वरित चेंडूंचा खेळ आणि उर्वरित चेंडूंवरती 12 धावांची आवश्यकता.
यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक केलाय ऑन साइडला, दूरवर क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेकडे वळलेली पावलं आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आणि या 2 धावांनी टीमच्या टोटल मध्ये पडलेली भर धावसंख्या परावर्तित 18 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर फिल्डिंग सजावट देखील पाहायला मिळते, परंतु या फील्डच्या विरोधात चांगली फलंदाजी करत असताना हे दोन्ही फलंदाज खास करून रनिंग बिटवीन द विकेट ताळमेळ सुरेख पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस हाच काहीसा ताळमेळ चुकला, या ठिकाणी धाव घेण्यासाठी जावं की नाही या द्विंद मनस्थितीत दोन्ही फलंदाज सापडतात आणि अखेरकार फलंदाज चोएल नाईक त्या ठिकाणी धावबाद पाहायला मिळालाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट क्षेत्रात पाहायला मिळालंय, वेगाने केलेला थ्रो विकेट कीपरच्या दिशेनं आणि म्हणूनच अजून एक फलंदाज माघारी. एकंदरीत हा दुसरा धक्का बसलाय या मैदानावरती. तो फलंदाजी करणारा संघ AK स्पोर्ट्स वरावडे संघाला वॅरानियम विकेट पाहायला मिळते या मैदानावरती आणि तदनंतर स्कोरबोर्ड स्थिरावला जातोय मात्र केवळ 18 धावसंख्येवरती. म्हणजे जर विचार केला उर्वरित चेंडूंचा तब्बल 12 चेंडूंचा खेळ असेल बाकी, म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता ही तब्बल 10 धावांची. दोडामार्ग संघ FC सुपर 6 दोडामार्ग संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला विनंती असेल आपल्याला की आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे या. 5 एक्स्ट्रा टाकले त्याने, 5 11 बॉलची ओव्हर टाकली, 1 नो टाकला आणि 4 वाईट टाकले. यश आनंद बॉलर. गोलंदाजी महारकवर पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. दुसरं षटक काहीसं लांबवलेलं आणि महाग षटक पाहायला मिळालं. या बघितल्यावरती एकंदरीत विचार केला 6 चेंडूंचं षटक आपण एकंदरीत गणतो, परंतु या दुसऱ्या षटकात तब्बल आपण 11 चेंडू फेकताना पाहायला मिळाले गोलंदाजाकडून. तब्बल 5 चेंडू अतिरिक्त आणि तदनंतर गोलंदाजी मार्कवरती बदल. तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज यश आनंद देखील पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळेस तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तेज पुत्तकरण पाहायला मिळतंय मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती यश आनंद अगदी ज्या प्रकारची गोलंदाजी आपण दुसऱ्या षटकात पाहिली, काहीशी अतिरिक्त धावा खर्च घालणारे अगदी त्याच प्रकारची लाईन थोडीशी भटकलेली गोलंदाजी देखील या षटकात पाहायला मिळते. परंतु मी तर म्हणेन आवश्यकता असेल एका अचूक लाईन, अचूक लेन, अचूक टप्प्याची या ठिकाणी गोलंदाजाला. अकुट टप्प्याचा चेंडू फटका निघालाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू बहुधा पाहायला मिळालाय आणि तदनंतर अजून एक डिक्लेअर स्वरूपाची घोषित स्वरूपाची धाव आणि तदनंतर स्कोरबोर्ड परावर्तित नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल पोहोचली जाते या मैदानावरती 20 या आकड्यावरती. वारंवार फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव केला जातोय. एकंदरीत कशा प्रकारे धावसंख्येला रोखावं हा पडलेला प्रश्न या मैदानावरती आणि तदनंतर स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती. नवीन फलंदाज सुजय पाटकर स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रथमेश चेंडू वरती आलाय, चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळालंय आणि तदनंतर एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या मैदानावरती. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड या एका धावेने परावर्तित पाहायला मिळालाय. तो 21 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी मात्र केवळ 7 धावांची आवश्यकता. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला या ठिकाणी गोलंदाजाच्या चेंडूने आणि तदनंतर उसळी प्राप्त करणाऱ्या चेंडूवरती बॅटशी लागलेली थोडीशी आउटसाइड एज मिळालेली एक धाव डिक्लेअर स्वरूपाची. टीमचं टोटल या एका धावेनं पुन्हा एकदा सरकतंय, परावर्तित देखील पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावरती डबल फिगर नक्कीच पाहायला मिळतोय. 2चा आकडा, उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आणि तब्बल केवळ 6 धावांची आवश्यकता.
यावेळेस पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, विकेट किपर चेंडूच्या खाली, अतिशय सुरेख जज केलं या चेंडूवरती झेल आणि तदनंतर प्रवीणच्या माध्यमातून विकेट किपरच्या माध्यमातून हा टिपलेला झेल. अजून एक प्रतिस्पर्धी संघाला बसलेला धक्का, तिसरा धक्का, वरनियम विकेट पाहायला मिळते या मैदानावरती आणि तदनंतर विचार केला एकंदरीत धावसंख्येचा तर धावसंख्या स्थिरावली या मैदानावरती, ती तब्बल 22 या आकड्यावरती. 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना स्कोरबोर्ड 22 धावांवरती स्थिरावलाय. पण ते नक्कीच काहीस जंतर मंतर होतं की काय या मैदानावरती, वापसी केली जाईल का, कमबॅक होईल का या मैदानावरती आणि तो कमबॅक कशा प्रकारे असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून अथर्व क्रिकेटर्स 70 या संघाकडून पाहणं औत्सुक्याचं नक्कीच ठरतंय या मैदानावरती. सोहेल शेख न्यू फलंदाज नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूंना डावाचं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या इनिंग्स दरम्यान, एक वेगवान स्वरूपाची गोलंदाजी त्याने साध्य केली होती आणि त्या षटकात केवळ खर्ची घातल्या होत्या, मात्र केवळ 7 धावा तो सोहेल गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. एकंदरीत पहिल्या षटकात ज्यानं एक विकेट देखील प्राप्त केली होती असा अष्टपैलू खेळाडू या मैदानावरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती सद्य स्थितीमध्ये सोहेल शेख आणि गोलंदाज यश. आकुटप्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, टॅप स्ट्रोक पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली चेंडूने, मिळाले एक सिंगल. एका सिंगल निशी धावसंख्या हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळाले, ती 23 या आकड्यावरती. आणि एकंदरीत जर विचार केला विजयासाठी आवश्यक असलेल्या धावसंख्येचा तर 28 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अंतिम 6 चेंडूत एका षटकात विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असेल या मैदानावरती. 7 गडी शिल्लक असताना एके स्पोर्ट्स वरवडे या संघाला मात्र केवळ 5 धावांची आवश्यकता. आव्हान तर दिलं जात आहे या मैदानावरती आणि या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी एके स्पोर्ट वरवडे संघाने आतापर्यंत दाखवले. एका बाजूनं गौरव सडेकर चांगली फलंदाजी करत असताना एक चौकार देखील निघाला या फलंदाच्या बॅटमधून, दुसऱ्या बाजूने साथ दिली जोहेल नाईकला आणि ते काम पूर्ण करण्यासाठी उभा टाकतो या मैदानावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज सोहेल शेख असेल मैदानावरती. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणं तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कशा प्रकारे असेल या आव्हानाचा पाठलाग या मैदानावरती, कशा प्रकारे दिलं जाईल उत्तर पाहणं औत्सुक्याचं. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. फील्ड प्लेसमेंट पुन्हा एकदा काहीसं फैलावलेलं पाहायला मिळतंय, ज्यामध्ये तब्बल 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले जात आहेत या ठिकाणी. पूर्णपणे मैदानाच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन सज्ज पाहायला मिळेल. चेतन सावंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळतोय. समोर असेल सोहेल शेख. हा पहिला चेंडू अंतिम षटकाचा. पहिला चेंडू हलक्या हाताने फटका उडवलाय. लॉंग ऑफ जनरेशन क्षेत्ररक्षक आहे, प्रथमेश चेंडूवरती आलाय. चांगलं फील्ड पाहायला मिळालंय आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण केले या ठिकाणी सोहेल शेखने. 7-7 ही एक धाव पूर्ण केली जाते या ठिकाणी एके स्पोर्ट्स वरवडे संघाकडून. म्हणजे धावसंख्येचा विचार केला 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. फलंदाजाचा विचार केला, एक फलंदाज उजव्या हाताचा नक्कीच पाहायला मिळतोय. दुसरा फलंदाज सलामीला आलाय गौरव सडेकर. आतापर्यंत ठाण मांडले या फलंदाजांना स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती सदस्यस्थितीत 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना गौरव सडेकर. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत, चेंडूच्या खाली साई. गौरव सडेकर बॅक टू द पवेलियन, माघारी परतत असताना या मैदानावरती 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात गौरव सडेकर माघारी परतलाय या मैदानावरती. वरनियम विकेट पाहायला मिळाले आणि समीकरण राहिलं या मैदानावरती. एके स्पोर्ट्स वरवडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी अंतिम 4 चेंडू आणि या 4 चेंडूंवरती विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. नक्कीच जे आव्हान जरी सोपं वाटत असलं तरी या आव्हानाचा डिफेंड करत असताना, या आव्हानाला बचाव करत असताना गोवा संघाकडून अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. ती अथर्व क्रिकेटर 70 संघाकडून अंतिम क्षणापर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत झुंज दिली जाईल या मैदानावरती याची ग्वाही देत असताना गोलंदाज चेतन सावंत पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा हादरा देत असताना प्रतिस्पर्धी संघाचा एक मोठा मोहरा गारद केला जातो या मैदानावरती. आणि म्हणूनच समीकरण औत्सुक्याचं पाहायला मिळतंय, ते तब्बल 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळालाय. या मैदानावरती एक आक्रमक फटक्यासाठी फलंदाज जाईल का, की या चेंडूवरती स्ट्राईक घेत आपला
अनुभवी आणि नक्कीच भरोसेमंद खेळाडू सोहेल शेख कडे स्ट्राईक दिली जाईल का हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं सतत गरजेचं असेल. परंतु गोलंदाज काय विचार करत असेल, कोणता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल या मैदानावरती हे देखील पाहणं औत्सुक्याचं नक्कीच पाहायला मिळतंय या मैदानावरती. उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना देखील पाहायला मिळतो या मैदानावरती आणि निमित्त ठरते वरेनियम कोकण नावची प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा या मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू, लाईन बहुधा भटकलाय गोलंदाज, लेन तर अतिशय सुरेख पाहायला मिळाले परंतु लाईन ही लेगस्टिकच्या थोडीशी बाहेर. पंचांकडून दोन्ही यात सवा अंतर, मिळालेली एक अतिरिक्त धाव, धावसंख्येत पडलेली भर, स्कोरबोर्ड परावर्तित, धावसंख्या पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू, नक्कीच फटका निघालाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारिज केलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून एक वेगवान थ्रो गोलंदाजाच्या दिशेनं आणि तदनंतर एकंदरीत जर पाहिलं विजयासाठी आवश्यकता ही आता मात्र 2 धावांची. चेंडू शिल्लक 3 चेंडू. तब्बल विचार जर केला ज्यावेळी अथर्व क्रिकेटर्स 70 संघ पाठीमागे वळून बघेल या सामन्यादरम्यान, दुसऱ्या षटकाचा विचार करेल, खास करून तिसऱ्या षटकाचा विचार करेल तर यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला अतिशय दिशा दाखवली, सुरेखरित्या एक धाव सहजरित्या पूर्ण करतो या ठिकाणी फलंदाज सोहेल शेख. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं शॉर्ट पॉइंट क्षेत्रात चेंडूला पाठवलंय आणि त्यानंतर पूर्ण केले ते एक धाव आणि या एका धावेनं अगदी सहजरित्या धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते ते 27 या आकड्यावरती. कंपल्सरी चेस हा नियम देखील आहे, त्यामुळे 2 चेंडू 1 धाव बनवणं हे अति आवश्यक, अति गरजेचं पाहायला मिळते या मैदानावरती. समोर असेल फलंदाज, स्ट्राईक एंडवरती सद्यस्थितीत सचिन देखील पाहायला मिळतोय. नक्कीच दुसऱ्या इनिंग दरम्यान अथर्व क्रिकेटर 70 संघानं तब्बल 8 धावा या अतिरिक्त खर्ची घातल्यात आणि नक्कीच याच 8 धावा काहीशा कारणीभूत देखील ठरतायत. समीकरण एवढं जवळ येऊन ठेपतंय या मैदानावरती. पाहणं गरजेचं, पाहणं औत्सुक्याचं नक्कीच पाहायला मिळतंय. उत्कंठा देखील शिगेला पोहोचते पुन्हा एकदा, कारण समीकरण राहिलंय 2 चेंडूत विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. यावेळेस फटका उडवलाय पॉइंटच्या दिशेनं. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात डाव्या हाताच्या फलंदाजाच्या माध्यमातून सचिनच्या माध्यमातून चेंडूला दिशा दाखवलेली जात असताना मिळवलेली 1 धाव आणि या एका धावेनं एके स्पोर्ट्स वरवडे संघानं आपला प्रतिस्पर्धी संघ अथर्व क्रिकेटर 70 संघावरती दिलेली मात विजय संपादन केला जातोय. तब्बल 6 गडी शिल्लक राखत हा विजय नोंदवला जातोय या मैदानावरती एके स्पोर्ट्स वरवडे संघाकडून. तर यानंतर होणारा सामना या मैदानावरती राजाराम वॉरियर्स तलवडे बनाम FC सुपर 6 दोडामार्ग या 2 संघांच्या दरम्यान. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी उपस्थित असताना नाणेफेक होते या मैदानावर.